हॅलो फ्रेंड्स, आपण आपल्या केसांना काळे करण्यासाठी मार्केटमधून हेअर कलर किंवा हेअर डाय आणून केसांवरती लावत असतो. पण आपल्याला माहीत नसतं की मार्केटमध्ये मिळणारे कलर किंवा डाय आपल्या केसांना निर्जीव आणि कमजोर बनवतात आणि आपल्या केसांना ॲलर्जी सुद्धा होऊ शकते. जास्त तर लोक आपल्या केसांना हेअर डाय लावायचं टाळतात, पण नाविलाजाने आपल्याला ती लावावी लागते. जर तुम्हालाही वाटत असेल की आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे व्हावे, तर ही रेमेडी तुम्ही शेवटपर्यंत पहा. म्हणजे ही रेमेडी तुम्ही सुद्धा घरच्या घरी ट्राय करू शकता. आपले केस काळे, भोर आणि स्वस्त सुद्धा बनवू शकता. आपले केस वेगाने पांढरे होणारे केस जे आहेत ते पूर्णपणे थांबणार आहेत आणि आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही. आपल्या केसांना आतून पोषण देऊन केस मजबूत सुद्धा होणार आहेत. जे लोक केमिकल्स असलेले डाय किंवा हेअर कलर लावतात त्यांचे केस हळूहळू पातळ होतात आणि पांढरे केस जास्त प्रमाणात येतात. कारण यामागचे एकच कारण आहे, ते म्हणजे केमिकल हेअर डाय किंवा हेअर कलर. तर यामध्ये भरपूर केमिकल्स असल्यामुळं हे केमिकल्सचे कलर आहेत, हे कलर केसांना काळे तर करतात पण केस डॅमेज करतात. त्याचबरोबर केसांच्या स्कॅल्पला सुद्धा ॲलर्जी होऊ शकते आणि केस ड्राय होतात, तुटतात आणि पातळ सुद्धा होतात. त्यासाठी आज आपण इथं अतिशय सुंदर अशी रेमेडी पाहणार आहोत. ही रेमेडी नक्की ट्राय करा, अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खूप सोपी अशी रेमेडी आहे, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहू. तर इथं आपल्याला लोखंडी कढई घ्यायची आहे आणि लोखंडीच भांडं इथं आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे घालायचं आहे हिना पावडर आणि 2 चमचे घालायचे आहे इंडिगो पावडर. आता हे दोन्ही जे पावडर आहे हे घेतल्यानंतर हे दोन्ही सम प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे आणि ते घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला आवळा पावडर घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा आपल्याला भृंगराज पावडरसुद्धा यामध्ये घालायची आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढी आपण हिना मेहंदी घेतलेली आहे तेवढीच आपल्याला इंडिगो मेहंदीसुद्धा घ्यायची आहे. आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चहापत्तीचं पाणी असेल तर तुम्ही चहापत्तीच्या पाण्याने सुद्धा हे मेहंदी भिजवू शकता आणि नसेल तरीही चालते. तर साध्या कोमट पाण्याने आपल्याला ही मेहंदी भिजवायची आहे. मेहंदी भिजवल्यानंतर आपल्याला अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा झाकून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी केसांवरती लावू शकता. हिना नॅचरल हेअर कलर जे आहे हे केसांच्या मुळांना मजबूत बनवतं आणि केसांना कंडिशनरचं सुद्धा काम करतं. त्यामुळे आपले केस नरम, मुलायम आणि चमकदार सुद्धा दिसतात. तर भृंगराज केसांचा राजा म्हटलं जातं. भृंगराज केसांना काळे करण्याचं काम तर करतंच, त्याचबरोबर केस निरोगी आणि स्वस्थ, चमकदार बनवतं. केस गळणे कमी करतं आणि त्याचबरोबर इंडिगो झाडाच्या पानांपासून बनवलेली एक नॅचरल अशी पावडर आहे. त्यामुळं इंडिगो आपल्या केसांना नॅचरल ब्लॅक कलर देते. तर हे चारही साहित्य आपल्याला एकत्र करून याचा छान असा पॅक तयार करायचा आहे. या रेमेडीनं आपल्या केसांची मुळं मजबूत होतात, त्याचबरोबर केस तुटायचे, गळायचे बंद होतात. आपले केस नॅचरल ब्लॅक आणि ब्युटिफुलसुद्धा दिसतात. बिना केमिकल्स, बिना साईड इफेक्ट्सचे असे आपले केस होतात. त्याचबरोबर आपण घरच्या घरी हे केस काळे करू शकतो. केमिकल्स असलेली डाय किंवा कलर आपल्या केसांना इन्स्टंट कलर देतात. तर हिना, भृंगराज, आवळा, इंडिगो आपल्या केसांना नॅचरली कलर करतात. केमिकल्स असलेले डायने केस ड्राय तर होतातच आणि केसांची चमकसुद्धा नाहीशी होते. या रेमेडीनं आपले केस स्मूथ आणि नरेश व्हायला मदत होते. त्याचबरोबर केसांवरती छान शाईन येते आणि केस आपले एकदम ब्युटिफुल दिसायला सुद्धा मदत होते. ही रेमेडी एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही केमिकल्स असले डाय किंवा कलर केसांवरती अजिबात लावणार नाहीत, कारण या रेमेडीने तुमचे केस कलर तर होणारच आहेत, त्याचबरोबर खूप सुंदर असा रिझल्टसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता ही मेहंदी आपल्याला छान फेटून घ्यायची आहे अशा पद्धतीनं. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. नाही घातला तरीही चालतो, पण जर केसामध्ये कोंडा असेल किंवा मग केसांची स्काल्प खराब झालेली असेल तर तुम्ही इथं थोडासा लिंबू घालू शकता. लिंबू घातल्यानंतर छान आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे 1.5 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. कमीत कमी आपल्याला 1.5 तास ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त 1 रात्र तुम्ही हे झाकून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरती लावू शकता. तर मी 1.5 तासासाठी झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर मी केसांवरती लावणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1.5 तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर आपल्याला लगेच शॅम्पू करायचा नाही, तर दुसऱ्या दिवशी आपण केसांवरती शॅम्पू करू शकतो. तर अशा या
नॅचरल अशा रेमेडीनं आपले पांढरे झालेले केस हळूहळू काळे व्हायला आपल्याला मदत होते. त्याचबरोबर केसांचं कोणतंही नुकसान न होता अशी ही पावडर आपण आणून केसांवरती अप्लाय करू शकतो. कारण ही जी पावडर आपण यामध्ये घातलेली आहे हे झाडाची पावडर आहे. झाडाचे जे पान असतात ते पान वाळवून त्याची पावडर बनवलेली आहे आणि ही नॅचरल अशी पावडर आहे. त्यामुळे आपल्या केसांना कोणताही धोका नाही. तर या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि फ्रेंड्स, माझे व्हिडिओ आवडत असतील तर तसंही कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या गावातून पाहताय, कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठून कुठून वॉच करतायत. तर हे जे मेहंदी पावडर होती हे मी 1.5 तासासाठी अशी झाकून ठेवलेली होती आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी भिजवल्याने लोहाचं प्रमाण त्यामध्ये उतरतं आणि आपल्या त्या केसांसाठी ते खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला मेहंदी भिजवताना प्रत्येक वेळेला आपल्याला लोखंडी कढई वापरायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि हाच कलर आपल्या केसांना हळूहळू काळं करण्याचं काम करतं. तर ही मेहंदी लावल्यानंतर कमीत कमी 40 ते 45 दिवस आपल्या केसांवरती ही टिकून राहते. अजिबात केसांचा कलर लवकर जात नाही. आपल्याला मार्केटमधून जे आपण केमिकल्स असलेली मेहंदी, डाय किंवा कलर आणून केसांवरती लावतो तर 8 दिवसाच्या आतच आपले केस पांढरे होतात. तर या रेमेडीनं अजिबात तसं होणार नाही. या रेमेडीनं तुम्हाला 40, 45, 50 दिवसापर्यंत तुमचा कलर हे केसांवरती टिकून राहणार आहे. तर फ्रेंड्स, आजची ही रेमेडी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा. म्हणजे माझी टाकलेली व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. चला मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.